कर्नाटक राज्य में जारी हिजाब विवाद का मुद्दा अब आर्थिक राजधानी मुंबई में भी पहुंच चुका है। दरअसल यहां की एक कॉलेज में छात्राओं को बुर्का या स्कार्फ, इसके अलावा घूंघट पहनकर आने की मनाही है और इसके लिए बाकायदा कॉलेज ने सूचना फलक लगाकर रखा है और अब इसका विरोध होने लगा है। आपको बता दें, यह पूरा प्रतिबंध कॉलेज द्वारा लगाए जाने के बाद अब छात्राओं में बड़े पैमाने पर गुस्सा है और इसको लेकर अब कॉलेज के इस नियम का एक स्क्रीनशॉट वायरल होने के बाद यह विरोध शुरू हो चुका है। बताया जा रहा है कि इस बारे में समाजवादी पार्टी के विधायक रईस शेख ने महाराष्ट्र के गृह मंत्री को एक पत्र लिखा है। जिस कॉलेज में यह प्रतिबंध लगाया गया है उस कॉलेज का नाम एमएमपी शाह कॉलेज बताया जा रहा है, जो मुंबई के माटुंगा इलाके में स्थित है। कॉलेज की वेबसाइट पर उल्लेखित नियमों के मुताबिक किसी भी छात्रा को कॉलेज या कॉलेज परिसर में बुर्का, दुपट्टा या घूंघट पहनकर आने की सख्त मनाही है। कॉलेज के इस नियम का जो स्क्रीनशॉट वायरल हुआ, उसी के बाद यह विरोध का सुर बुलंद होने लगा है। अब रईस शेख ने महाराष्ट्र के गृह मंत्री को पत्र लिखकर इसमें हस्तक्षेप करने की मांग की है। उन्होंने इस मामले में दखल देते हुए सभी शिक्षा संस्थानों को इस बारे में अवगत कराने की मांग की है। हालांकि इस बारे में कॉलेज प्रशासन की तरफ से भी सफाई आई है। कॉलेज की प्रिंसिपल लीना राजे ने कहा कि बीते कई सालों में लड़कियों के साथ छेड़खानी की घटनाएं सामने आई थी, जहां शरारती युवक चेहरा ढककर या बुर्का पहनकर कॉलेज परिसर में आकर छात्राओं के साथ छेड़खानी करते थे। इस घटना के बाद छात्राओं की सुरक्षा को देखते हुए हमने ये नियम बनाया है। इस नियम को बनाने के पीछे हमारा मकसद सिर्फ इतना है कि छात्राओं का चेहरा एक दूसरे को दिखता रहे, ताकि किसी भी प्रकार की कोई अप्रिय घटना ना हो। उन्होंने कहा कि इस नियम को वापस लेने के कोई आसार नहीं है, क्योंकि हम किसी गलत मकसद से ऐसा नहीं कर रहे हैं और हमारा उद्देश्य किसी भी धर्म या जाति का मजाक उड़ाना नहीं है। असं आमच्या प्रॉस्पेक्टसमध्ये रूल्स आणि रेग्युलेशनमध्ये लिहिलेलं आहे, परंतु त्याच्या मागची आमची भूमिका अशी आहे की आम्हाला पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारचा त्रास झाला की मुलं असे अटायर करून कॉलेजमध्ये येत होती आणि मुलींना त्रास देत होती। ते लक्षात आल्यानंतर आम्ही ठरवलं की मुलींच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला ही स्टेप उचलावी लागेल, असा विचार करून आम्ही हा नियम टाकला। या नियमानुसार आम्ही मुलींना वर्गामध्ये सांगतो की तुम्ही तुमचा बुरखा किंवा तुमचा घुंगट काढून ठेवा आणि वर्गामध्ये तुमचा चेहरा टीचर्सना आणि इतर विद्यार्थिनींना दिसू द्या। ह्याच्यामागची प्रमुख भूमिका फक्त विद्यार्थ्यांची सुरक्षितता असाच आहे। आमच्याकडे मुलींना ॲडमिशन देताना आम्ही कसल्याही प्रकारचा धर्म, जात ह्याच्यामध्ये काही याचा विचार करत नाही। बुरखा काढण्याचा सांगण्याच्या साठीचं पण कारण हेच आहे की मुलींचे चेहरे एकमेकांना दिसावेत आणि सर्व मुलींनी एकसारखं राहून शिक्षणाचा फायदा घ्यावा। आमच्या मॅनेजमेंटच्या पॉलिसीनुसार आम्ही कॉलेजमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला आम्ही ॲडमिशन देतो। त्यांचा जात, धर्म ह्याच्याकडे आम्ही कधी लक्ष देत नाही। फक्त मुलींना शिक्षणामध्ये किती रस आहे आणि त्या शिक्षण पूर्ण करण्यामध्ये किती तत्परता दाखवणार आहेत याचाच अंदाज घेऊन आम्ही मुलींना ॲडमिशन कॉलेजमध्ये देतो। अजिबात थांबत नाही। तुम्ही आता या कॉलेजमध्ये तुम्ही बराच वेळ आहात, तुम्ही स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे की आम्ही अशा प्रकारच्या मुली कॉलेजमध्ये येत आहेत आणि सगळीकडे हिंडतायत। अशा प्रकारचे व्हिडिओज आम्ही पण पुष्कळ अपलोड करू शकतो की आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही मुलीला त्यांच्या बुरख्यावरनं अडवलेलं नाही आहे। आम्ही फक्त त्यांना एवढंच सांगतो की तुमचा चेहरा मोकळा ठेवा आणि तुमचा बुरखा तुम्ही काढून ठेवू शकता, तुमच्या बॅगमध्ये जाताना परत घाला। आम्हाला प्रत्येक धर्माचा आदर आहे, आम्ही त्याच्याबद्दल काही कुठल्याच प्रकारे आम्ही या रेग्युलेशन्समध्ये बदल एवढाच करू इच्छितो की आम्ही त्याच्यामध्ये स्पष्ट लिहू की बुरखा किंवा घुंगट किंवा स्कार्फ हे शब्द न वापरता आम्ही विद्यार्थिनींना असा मेसेज देऊ इच्छितो की तुम्ही कॉलेज वर्गामध्ये बसल्यानंतर तुमचा चेहरा तुमच्या शिक्षकांना आणि तुमच्या इतर मैत्रिणींना दिसला।